नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण जात होतो शनी शिंगणापूरला आणि मध्ये आपल्याला जोगेश्वरी मिसळ मस्त भेटलेली आहे. तर तिथं साऊथ इंडियन पण भेटतं, ज्यूस वगैरे पण असतो, असे पापड वगैरे पण आहेत, असे लेमन गोळ्या आणि काय बडीसोप वगैरे खूप सारं काय काय वस्तू होत्या तिथं विकण्यासाठी. आणि स्पेशल अशी मिसळ आलेली होती, बघू शकताय तुम्ही. स्पेशल मिसळ आहे ही, हिच्यासोबत ताक पण भेटतं छान असं, आणि रस्सा बघू शकताय तुम्ही किती मस्त आहे, तर्री एकदम, आणि खूप छान टेस्ट होती बरं का. असंच नाही, जोगेश्वरी नाव मिसळचं. खूप छान अशी टेस्ट होती, घरच्यासारखी होती. पण जो डोसा होता का, तो चीज डोसा आम्ही मागवला होता, पण तो नॉर्मल डोसाच आम्हाला आला. चला काही हरकत नाही. पण मस्त असं खाऊन पिऊन झाल्याच्या नंतर आम्ही नंतर निघलो घराकडे. पण तुम्हाला एक मंदिर दाखवते. येताना शनी शिंगणापूरवरून येताना आम्हाला सुंदर असं मंदिर दिसलं. तर त्याचं नाव होतं जालिंदरनाथ मंदिर असं. तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. आणि बघू शकता खूप छान अशी साफसफाई वगैरे आहे. आणि मस्त आम्ही पण खाल्ली मिसळ, छान वाटलं. तुम्ही पण या कधीतरी जोगेश्वरी मिसळ खायला. खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे बरं का तिथं सुद्धा. शेताच्या असं साईडलाच मस्त असं रोड टचच आहे, बघू शकता तुम्ही. मंदिर पण जालिंदरनाथ मंदिर आहे आणि ते सगळेच देवी देवता आहेत. विश्वकर्मा, पृथ्वीनारायण, श्री सूर्यनारायण, श्री राम, नीलम सीता, श्री अष्टविष्णू, श्री कालभैरव, भैरवी. हे जालिंदरनाथ म्हणजे जालंधरनाथ हे अत्यंत आदराचे स्थान असलेले महान नाथ योगी आहेत. नवनाथांमध्ये त्यांची गणना होते. पौराणिक कथेनुसार जालिंदर हे भगवान शिव आदी नाथ आणि अग्निदेवाचे पुत्र मानले जातात. त्यांच्या जन्माची कथा अशी आहे, तर थोडक्यात सांगते. एकदा भगवान शिवशंकरांच्या तिसऱ्या नेत्रातील अग्नी एका यज्ञ कुंडात सामावला आणि त्यात अंतरिक्ष नारायणाने प्रवेश केला. यातून जालिंदरनाथाचा जन्म झाला आणि ते अग्नीतून प्रकट झाले. त्यानंतर अग्निदेवाचे लक्ष आपल्या या पुत्राकडे पडले आणि त्यांनी जालिंदरनाथांना गुरु दत्तात्रेयाकडे नेऊन दीक्षा दिली. जालिंदरनाथ हे महान सिद्ध पुरुष होते, ज्यांनी योग, मंत्र आणि तंत्रावर प्रभुत्व मिळवले होते. हेच पुढे नाही का कानिफनाथ महाराजांचे गुरु बनले. तर तुम्हाला पण व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. आणि रेणुका माता, महालक्ष्मी, तुळजापूरची आई, सगळे देवी देवता इथं होते. श्री औदुंबर, ओम श्री चैतन्य जालिंदर, विठ्ठल रुक्माई, खूप छान असं मंदिर होतं आणि छान असं आमचं दर्शन झालं. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.